आणि आणखीन कळस म्हणजे अलीकडच्या सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रवक्त्यांनी एक फतवा काढला, फातिमा बी शेख ह्या काल्पनिक पात्र आहेत, त्या नाहीच आहे. झालं आमच्यासारखे सत्यशोधकी विचार करणारे लोक चौताळून उठले. बाबा आढाव, नितीन पवार, प्रतिभा परदेशी किंवा आम्ही सगळे अगदी पुरावे त्यांना सगळं दाखवून दिलं की फातिमा शेख नावाची व्यक्ती नुसती अस्तित्वातच नव्हती, तर तिचे अनेक ठिकाणी पुरावे आहेत. आणि त्यानंतर त्यांना ते मान्य करावं लागलं. असतात त्या मनापर्यंत पोहोचतात आणि मन शांत आणि आत्माही शांत होते. मला फार बरं वाटलं, अगदी डोळे थांबवून मी शांतपणे ऐकत होते. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीला माझा एकदा वंदन करते आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना जय भीम. आज या कार्यक्रमाची जेव्हा मला राहुलनी फोन केला आणि मला पत्रिका आली तेव्हा नवराष्ट्रमाता आणि नवरात्र हा काय संबंध काय येतो हा जरा मला आधी प्रश्न पडला. मग नंतर मी शांततेने ते सगळं पाहिलं आणि खरंच सांगते, अशा प्रकारचा कार्यक्रम नवराष्ट्रमातांच्या विचारांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाची स्मृती ही जाणून घेण्याचे प्रयत्न असणारा कार्यक्रम मी तरी कुठं पाहिला. आयोजकांचे खरंच आभार आहेच, पण कौतुक आहे. ज्या काळामध्ये अगदी पूर्वीचा काळ सोडा पण आता सुद्धा महिलांच्या कार्याची दखलच घेतली जाते. महिलांच्या कर्तृत्वाला उजाळा देणं तर दूरच राहिलं, जरी त्यांनी काय केलं असेल तर ते कसं दाखवलं जाईल असे प्रयत्न होत असणाऱ्या वातावरणामध्ये जिथे खरंच काम केलेल्या महापुरुषांचा इतिहास बदलण्याच्या काळामध्ये कार्य केलेल्या महिलांना लोकांसमोर आणणं, त्यांच्या कार्याचा उजाळा करणं हे जेव्हा घडतं खरंच तेव्हा त्या व्यक्तीच्या त्या संघटनेची दूरदृष्टी आणि सामाजिक चळवळीची जाणीव. मी आयोजकांचे अगदी मनापासून आभार मानते की अगदी महामायापासून झलकारी देवीपर्यंत ते माई आंबेडकरांपर्यंत मधले काही जे राष्ट्रमाता आहेत त्यांच्यावर आपण बोलत असतो, ऐकत असतो, कधी वाचत असतो, पण या ज्या आहेत त्या सर्वसामान्यपणे लोकांच्या समोर आलेल्या नाही. आता माझ्या आधी बोलणाऱ्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की फातिमा बी शेखबद्दल फारसं काही माहीत नाही. मान्य आहे, त्याच्याविषयी आपण मी माझ्या बोलण्यातनं धांडोळा घ्यायचा प्रयत्न करेनच. नंतर आपण प्रश्न उत्तरही घेऊया, तुमच्या मनातल्या काही शंका असतील तर त्याही आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया, कारण प्रश्न उत्तर फार जरुरी येतो. प्रश्नच विचारले जात नाही किंवा आपल्याला प्रश्न पडत नाही आणि जे काही आज आपल्यामध्ये कुठेतरी दुरी निर्माण झालेली आहे एकमेकाशी बोलण्यामध्ये, एकमेकाला जाणून घेण्यामध्ये, त्याचं कारण हेच आहे की आपल्याला त्यांच्याविषयी असणारा अज्ञान किंवा माहितीच नसतं. एकच फक्त छोटंसं उदाहरण सांगते. 2 दिवसापूर्वी 23 तारखेला पुणे विद्यापीठामध्ये मी तिथली वैशाली विभागाची व्याख्या केली. तर तिथे आमचं एक वर्कशॉप होतं. तिथं मला माझ्या शेजारी NTA मोठे रिटायर्ड अधिकारी बसले होते. त्यांनी मला विचारलं की तुम्ही तमन्ना इनामदार का? म्हटलं हो सर. का? अच्छा आप हजको जाके आए क्या? म्हटलं नाही. का? नाही आपके बाल लाल आहे. म्हटलं बाल लाल असण्याचा आणि हजला जाण्याचा काही संबंध नाहीये. असं का वाटलं तुम्हाला? तो म्हणे मेरे को ऐसा लगा. आणि मी मराठीत बोलते, ते हिंदीत बोलताय, म्हणजे मुसलमानांना मराठी येतच नाही. हा एक त्यांचा असा गोड गैरसमज म्हणायला हरकत नाही. मी त्याला म्हटलं तुम्ही नंतर भेटा, मी तुमच्याशी बोलते, आता वक्ते बोलतायत, आपण नंतर बोलूया. आणि नंतर त्यांचं मी शंकेचं निरसन केलं की लोकांना काळं लावायला आवडतं आणि मला नाच करायला आवडतं. आवडीचा प्रश्न आहे, बाकी काही नाही. तर आपल्याला बोलणं, एकमेकाला प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की नंतर तुम्ही फातिमा बी शेख असेल किंवा मुसलमान असेल त्यांच्यावर प्रश्न विचारा. आपण बोलण्यातून, संवादातून दरी सांगण्याचा प्रयत्न करूया. मला सावित्रीबाईच्या सखी फातिमा बी शेख यांच्यावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी खरंच आभारी आहे. मी मुसलमान म्हणून नाही, तर मला तो बोलण्याचा अधिकार आहे, कारण मी सत्यशोधक आहे. मी सत्यशोधक बाबा कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव, महात्मा फुले समता प्रतिष्ठानची मी कार्य करते. बाबांबरोबर अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही सोबत असतो. फातिमा बी शेख किंवा महात्मा फुल्यांचा जो इतिहास घडला आहे तो फुलेवाडा माझ्या घराच्या अगदी एका चौकाच्या नंतर आहे. मला कायम त्या वाड्यावरनं येणं जाणं करावं लागतं आणि अनेक वेळा आम्ही तिथे अनेक कार्यक्रम घेत असतो, व्याख्यानमाला घेत असतो किंवा काही कार्यक्रम असतील तर आम्ही तिथे कार्यक्रम घेत असतो. त्यामुळे त्या भागाबद्दल बोलताना मला मात्र अभिमान वाटतोय की मी त्यांची मालक आहे. महात्मा फुलेंचा वाडा
तो गंजपेठ, लोहियानगर, भवानीपेठ, काशेवाडी, घोरपडी पेठ असा भाग आहे. त्या भागामध्ये राहणारा सगळा बहुजन समाज आत्ता सुद्धा तुम्ही जाऊन पाहिलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये अशिक्षित, कष्टकरी, सगळे जाती धर्माची लोक आणि विशेष म्हणजे मुसलमान, हिंदू सगळ्या जाती धर्माची लोक एकत्रितपणे राहणारा तो भाग आहे. तो फेमस आहे. तो भागच त्या भागामध्ये तुम्ही कधी तिथं काढलं आणि मोठमोठे नेते बाबाळा असतील, भाई वैद्य असतील, त्यांचं कार्य तिथून सुरू झालं. तर त्या वाड्याच्या आसपास जो लोकसमूह राहतो तो कष्टकऱ्यांचा, मजुरांचा, दलितांचा, मुसलमानांचा आणि फिरते छोटे मोठे विक्रेते अशा कॅटेगरीतली लोक राहणारा तो मोठा असा एक भाग आहे. त्या भागामध्येच पुण्यामध्ये 1847 साली एका महान द्रष्टा व्यक्तीचा जन्म झाला. मुळातच सगळ्या समाजाच्या प्रती असणारा कळवळा आणि संशोधक वृत्ती, सत्य जाणून घेण्याची वृत्ती ही महात्मा फुलेंमध्ये जन्मजातच होती. त्या सगळ्या भागामध्ये राहत असताना, पाहत असताना, मित्रांबरोबर फिरत असताना त्यांनी पाहिलं की या समाजामध्ये, या आत्ताच्या त्या काळच्या त्या समाजामध्ये लोकांना शिक्षण देणं याच्यावर बंदी होती. बहुजनांनी शिकू नये. हा इतिहास आतापर्यंत ज्यांनी सावित्रीबाईंवर बोललंय त्यांनी सांगितलंच असेल की शिक्षण द्यायचं नाहीये आणि गरिबांनी तर नाहीच हो. गरिबांनी कशाला शिकतात, काय गरज आहे शिक्षणाची, शिक्षण घेऊ नये असं त्यांना वाटत होतं. आणि त्या काळी महात्मा फुलेंना वाटलं की जर समाजाला गुलामीच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यायची असेल तर एक मात्र साधन आहे शिक्षण. शिक्षित केलं पाहिजे आणि त्यातून त्या महिलांना शिक्षित करण्याकडे त्यांनी जास्त लक्ष पुरवलं. कारण आपण आता म्हणतो की जिच्या हाती पाळणाची दोरी ती जगाचा उद्धार करेल. एक पाय घरातली जर शिकलेली असेल तर ती अख्ख्या कुटुंबाला सुशिक्षित आणि सुसंस्कारित केल्याशिवाय राहत नाही, कारण तिच्यामध्ये ते मुरलेलं असतं. मग त्यांनी महिलांच्या शिक्षणाची सुरुवात केली. त्याचा इतिहास सावित्रीबाईंना घेऊन त्यांनी कसा केला हे तुम्हाला माहीतच आहे. त्याचा पुनरावृत्ती मी करत नाही. त्या काळामध्ये त्यांनी ते शिक्षणासाठी त्यांनी प्रसार घेतला, सावित्रीबाईंना सोबत घेतला आणि त्यावेळेस जे शिक्षणासाठी ते इतरत्र सगळे प्रयत्न करत होते ते तिकडच्या अधिजनांना आवडलं नाही. आणि त्यांनी कशालाही शिक्षण पाहिजे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावर दबाव होता. पण अर्थात महात्मा फुले दमणाऱ्यांपैकी नव्हते. झुकेगा नाही साला ते त्यावेळेस बोलले असते की कुणी येऊ दे, कसं येऊ दे, मी काही चुकणार नाहीये. आणि त्यांनी अनेक विरोधांना विवेकीपणे उत्तर देत आपला तो वारसा सुरू ठेवला. समाजाचा दबाव आला, घरचे काय करणार हो. आता जरी असं झालं की एखादा कार्य करत असेल आपला एखादा घरचा आणि सगळे त्याला वारंवार बोलत असतील तर मग घरचे काय म्हणतात, हे बाबा तू तुझं बाहेर जा, तू तुझं बघ, नको आमच्या डोक्याला दाब. काहीशी अशीच विचारसरणीमुळे गोविंदरावांनी महात्मा फुल्यांना काहीतरी त्यांचे जे काही थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही आणि दोघं घराच्या बाहेर निघाले. बघा विचार करा, त्या काळी दोघे घराच्या बाहेर निघाले आणि सुरुवातीला लगेच ते उस्मान शेखच्या दारी गेले. किती त्या मैत्रीमध्ये विश्वास होता, किती जाती धर्म होता का इथे, जाती धर्म नव्हता, त्यांची मैत्री होती आणि इतका जिव्हाळा, इतका विश्वास की सरळ पती पत्नीने सामान घेऊन त्या उस्मान शेखच्या घरी गेले. उस्मान शेख हे त्यांचे मित्र. त्याच्या आधीची गोष्ट अशी की जेव्हा ज्योतिबा शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना शिक्षणासाठी गोविंदरावांनी थांबवलं की आता शिक्षण घेऊ नका किंवा नको शिक्षण, काय करायचं आहे. तेव्हा मुन्शी उस्मान बेग यांनी त्यांच्या वडिलांची समजूत घातली की नाही, त्यांना शिक्षण घेऊ दे आणि त्या शिक्षणाला त्यांना पाठवत गेलं आणि मग ज्योतिबाने शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यामुळे जो त्या प्रवासातून गेला त्यांना कळलं ना की शिक्षणामध्ये बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. अहो तो दूध पिणारा माणूस गुरगुरणारच. मग त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणामुळे काय प्रगती होऊ शकते, काय बदल होऊ शकते त्यांना माहिती होतं. घरापेक्षा समाजाचा उद्धार त्यांना महत्त्वाचा वाटला आणि ते सरळ बाहेर पडले. उस्मान शेखच्या घरी गेले. उस्मान शेखने त्यांना आपल्या सोबत ठेवलं. 1856 पर्यंत ते तिथे राहिले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई. त्या काळामध्ये त्यांना सावित्रीबाईंना जर शिक्षणासाठी शिक्षिका म्हणून उभं करायचं असेल तर ते उगाच आजच्यासारखं फेक सर्टिफिकेटचा जमाना नव्हता किंवा फेक सर्टिफिकेट देणारी ती लोक नव्हती. त्यांनी व्यवस्थितपणे नगरला अमेरिकन मिशनरांचं एक स्कूल आहे, त्या स्कूलच्या मुख्य ज्या होत्या त्या सिंथिया फरार नावाच्या बाई होत्या आणि क्लारा ब्रूस नावाचं त्यांचं ते ट्रेनिंग सेंटर होतं. तिथं त्या दोघींना उस्मान शेखने आपल्या बहिणीला सावित्रीबाईंच्या सोबतीला पाठवलं. दोघी मैत्रिणी गेल्या. तिथं त्यांनी रीतसर त्या मिशनरीच्या टीचर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्या पुण्यात आला. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1848 साली पहिली शाळा सुरू झाली आणि दोघींनी तिथं शिक्षण द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाईंना काय अडचणी आल्या हे आपण ऐकतोय वाचतोय, बरोबर आहे. फातिमाबाईंविषयी जास्त माहिती नाही आहे. त्यांना त्रास झाला नसेल का? अर्थात सोकियांकडून झाला असेल, आसपासच्या लोकांकडून झाला असेल, आणि मुसलमान तर कसले कट्टर असतात हे तुम्हाला माहिती. त्यामुळे एक बाई जाऊन बहुजनांच्या मुलांना शिकवण्यासाठी लोकांच्या घराघर फिरते आणि त्यांना सांगते, शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगते. सावित्रीबाई बरोबर ती फिरत असते, शाळेत शिकवायला जाते. मग त्या बाईचा उल्लेख किती करायचा हा त्यांनी सगळ्यांनी विचार केला. किंवा माझ्यासारखी कार्यकर्ती जेव्हा बाहेर जाते तेव्हा सांगते की कट्टर धर्मीयांच्या स्टेजवर मी कधी नसते, मला बोलवत नाही. त्याच्या मागचं कारण आहे, बोलणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या आणि पुरोगामी विचार करणाऱ्या सगळ्या बायका बिघडलेल्या असतात. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा आमच्यासारखं. तर तिथे त्यांनाही खूप त्रास झाला. त्या घरोघरी जायच्या. 5 मुली सुरुवातीला मिळाल्या आणि त्यांनी शाळा सुरू केली. त्यांनाही त्रास सहन करावा लागला, सोकियांचा, नातेवाईकांचा. पण त्या डगमगल्या नाही, त्या पुढे गेल्या, शिकत राहिल्या. 1851 मध्ये मुंबईमध्ये 2 शाळांच्या निर्मितीमध्ये सुद्धा फातिमाजीचा सहभाग होता. आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. त्या सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये सुद्धा फातिमा शेखचा तेवढाच सहभाग होता. वाहून गेलेल्या होत्या, त्या काम करत होत्या. त्यावेळेस या पद्धतीने त्यांनी असा विचार नाही केला की माझा धर्म, माझी सगळी जात त्यावरनं मी करेन. सावित्रीबाईंना किंवा ज्योतिबांना असं नाही कदाचित त्यांनी सांगितलं असतं. थोडं आपण काळाच्या पुढे जाऊन विचार करूया. कदाचित फातिमाबी आणि उस्मान शेखने असं सांगितलं असतं की आमची एक शाळा वेगळी द्या मुसलमानांची, आम्ही त्यांना शिकवतो. खरं सांगते की त्यांनी अजिबात नकार दिला नसता. कारण इतकी त्यांची मैत्री होती, इतका त्यांच्या कामाचा एकमेकाला सपोर्ट होता आणि इतकं त्यात एकमेकांच्या कामाचा आदर होता, त्यांनी नाही म्हटलं नसतं. पण नाही, उस्मान शेख आणि फातिमा बीनी बहुजनांच्या सगळ्या समाजातल्या मुलींना तिथं शिकवण्यासाठी उद्युक्त केलं, गेले, शिकवले, अनेक त्रास सहन केले. आणि त्या पद्धतीने त्यांनी असं, आणि त्या हे सगळं होत असताना जातपात त्यांच्यामध्ये कधी आले नाही. हल्ली काय झालं की जातीचं ध्रुवीकरण म्हणजे काय, हा एकमेव मुद्दा राहिला. ते आणि आम्ही, ते आणि आम्ही, इतके गट केलेले की हम भारत के लोग गेलो बाजूला, हम ये जात के लोग, हम वो धर्म के लोग, हमारा धर्म ये है. अशा पद्धतीने सगळं वातावरण प्रदूषित होण्याचं आत्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये या राष्ट्रमातांच्या आणि महामानवांच्या कार्याची पुन्हा पुन्हा उजळणी होणे फार गरजेचं आहे. या सगळ्यात काम होत असताना आता बरेच ठिकाणी असे प्रश्न विचारले जातात की त्यांचे जन्माचे पुरावे नाही मिळत, मग त्यांचं ते होते का. आणि आणखीन कळस म्हणजे अलीकडच्या सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रवक्त्यांनी एक फतवा काढला. फातिमा बी शेख ह्या काल्पनिक पात्र आहेत, त्या नाहीच आहे. झालं, आमच्यासारखे सत्यशोधकी विचार करणारे लोक चौताळून उठले. बाबा आढाव, नितीन पवार, प्रतिभा परदेशी किंवा आम्ही सगळे अगदी सपुरावे त्यांना सगळं दाखवून दिलं की फातिमा शेख नावाची व्यक्ती नुसती अस्तित्वातच नव्हती, तर तिचे अनेक ठिकाणी पुरावे आहेत. आणि त्यानंतर त्यांना ते मान्य करावं लागलं. आताही तुम्ही म्हणताय तुमच्या सगळ्यांच्या भाषणातून आला, आणि हे मलाही मान्य आहे की फातिमा बी शेख बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला अनेक कारण आहेत, त्या कारणाचा उहापोह आपण करूयाच. पण सगळ्या मान्यवरांनी, विचारवंतांनी, इतिहास संशोधकांनी एक तारीख निश्चित केली. काहीतरी पाहिजे जयंती, पुण्यतिथी साजरी करायला, कारण आपल्याला प्रतीकांची गरज असते. आपल्याला त्या कार्याची उजळणी वारंवार करून आपल्या डोळ्यासमोर त्यांचे आदर्श ठेवायचे असतात. तर 9 जानेवारी ही तारीख निश्चित केली. त्यांच्या जन्माचा पुरावा नाहीये. का नाहीये ते मी सांगते. नाही शोधलेला नाहीये का, किंवा शोधत नाहीयेत का, तर संशोधक खूप अभ्यास करतात व काढतात. हल्ली अनेक महिला संशोधक आहेत. मी आता सगळ्यांचं सांगणार नाही, कारण काही पुरावे अजून हातात आले नाहीये. आणि काही तुम्ही म्हणाल की फातिमा बी शेखवर पुस्तकं नाही आहेत, तर नाही, फातिमा बी शेखवर भरपूर पुस्तकं आहेत. तुमचा पत्ता द्या मला, मी तुम्हाला त्यांचे संदर्भ देतो, तुम्ही त्यांच्याकडनं पुस्तकं घ्या. अनेक लोक संशोधन करतायत. सांगलीचे काकडे म्हणून आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. मुसलमानच्या 2-3 बायका आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला सांगते, दिल्लीच्या एक लेखिका आल्या होत्या, त्यांना मीच घेऊन गेले ते वाड्यावर आणि भिडे शाळेमध्ये, त्यांनी त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे. अनेक लेख त्यांच्यावरचे आहेत. तरी सुद्धा फातिमा शेख दुर्लक्षित का, हा प्रश्न उठतोच ना. त्याचं कारण असं आहे, एक तर महिला, चांद बीबी म्हणून होती, रजिया सुलताना होती, आणखी खूप साऱ्या होत्या. त्यांचा इतिहास माहिती का हो, येतंय का.
नाहीये. कारण महिलांचा इतिहास, महिलांचं कार्य पुढे आणायचंच नाही. सगळे असे विचारांचे नसतात ना की महिलांना पुढे आणूया, त्यांचं कार्य दाखवूया, त्यांची कर्तृत्व काय होतं ते समाजासमोर येऊ द्या, असे विचार करणार नसतात. कदाचित त्यांच्यासाठी विचार करणारे असले तर आम्ही बायका मागच्या लाईनला नसतो बसलो, पुढे बसला. तसं झालंच नाही ना. तर महिलांच्या इतिहासाला जाणून बुजून झाकळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या काळच्या मुसलमानांनी आणि आजच्याही मुसलमानांनी फातिमा बीबी शेखला हवं तसं स्वीकारलेलं दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की एक तर ती महिला आहे, मग ती पहिली मुस्लिम शिक्षिका होती का? तर नाही, पहिली मुस्लिम शिक्षिका खूप होत्या. हो बरोबर आहे, पहिल्या मुस्लिम शिक्षिका युनिव्हर्सिटीमध्ये खूप होत्या. आपली युनिव्हर्सिटी नाही, अलिबाग वगैरेला किंवा त्याच्या आधी मुस्लिम शिक्षिका होत्या. पण पहिली मराठी मुस्लिम शिक्षिका ही मराठी मुस्लिम शिक्षिका ज्यांनी बहुजनांसाठी काम केलं, लोकांसाठी काम केलं, गरीब कष्टकऱ्यांसाठी काम केलं, शिक्षणात आणण्याचं काम केलं आणि अनेक प्रकारे होणारा त्रास, संघर्ष त्याला तोंड देत देत पूर्णपणे सत्यशोधकी विचाराने पुढे गेलेली जी सहशिक्षिका आहे त्यांच्याविषयी बोललं जात नाही. दुसरं, त्यांच्या जन्माचे पुरावे का नाहीये? तर तुम्हाला सगळ्यांना शाहीनबाग आठवत असेल ना? शाहीनबागचं आंदोलन माहिती आहे ना? मुसलमानांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जन्माचे दाखले द्यायचे, जन्माचे पुरावे द्यायचे आणि मुसलमान नाही तर मग तुम्हाला बाहेर काढलं जाईल. सगळ्यांनाच, पण जास्त करून सगळ्यांच्या खांद्यावर ठेवलेली ती बंदूकचे रोग कुणाकडे होता? मुसलमानांकडे होता. त्यावेळेस सगळ्या मुसलमान लोक रस्त्यावर आले, विशेषतः महिला, कारण आमच्याकडे जन्माचे पुरावे सगळे. आणि हे खरंय, नाही आमच्याकडे जन्माचे पुरावे. का नाहीये? एका मुस्लिम समाजाचं शिक्षण अतिशय कमी आहे, नगण्य. खूप शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. त्या काळी तर अजिबात शिक्षणाचं प्रमाण नव्हतं. दुसरी गोष्ट, अवेअरनेस नाहीये मुसलमानांमध्ये. माझ्या सुद्धा जन्माचे दाखले नाहीयेत, म्हणजे मी अस्तित्वात आहे का नाही? माझ्या आईच्याही नाहीयेत. नंतर आम्ही मग कॉर्पोरेशनमध्ये नाही ते उद्योग करून ते दाखले काढले. कशासाठी? तर त्यांना द्यायला म्हणून नाही, हम पेपर नाही दिखायचे, आम्हाला त्यांना नाही दाखवायचे. पण कशासाठी? तर आमचा काहीतरी इतिहास आहे, आम्ही कुठेतरी अस्तित्वात आहोत आणि आमच्या मुलाबाळांना ते दाखवण्यासाठी की आम्ही कुठे आहोत त्यासाठी आम्ही पेपर काढले. मग माझ्यासारखी जर जन्म दाखला नसेल, जन्माचा पुरावाच नसेल, तर फातिमा बीबी शेखचा कुठं असणार? तुम्ही मुसलमानांनी विचारा ना, किती जणांकडे आहे विचारा. मुसलमान सोडा, तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांच्याकडे किती जणांचा त्यावेळेचा पुरावा आहे? घरी बाळंतपणा होत होती, त्यामुळे शिक्षणाचा काही अवेअरनेस नव्हता आणि जमीन जुमला नाही ना. मुसलमान हा कष्टकरी समाजातला बहुजन धर्मांतरित मुसलमान आहे. हे मुसलमान अफगाणिस्तान, इराण किंवा ते हजवरनं आलेले सगळे मुसलमान नाहीये, इकडचे कष्टकरी बहुजन आहेत. त्यांनी धर्मांतर केलं. का धर्मांतर केलं? याचा धर्मांतरांचा फार वेगळा इतिहास आहे. मला दादांनी पुन्हा संधी द्यावी, त्यासाठी मी परत येईन बोलायला की त्यावेळेच्या मुसलमानांनी का धर्मांतर केलं. तर ते धर्मांतरित मुसलमान आहे, त्यांची संस्कृती तीच आहे, मेंटॅलिटी तीच आहे, रोजगाराची पद्धत तीच आहे, राहणं खाणं तेच आहे. फक्त प्रार्थना पद्धती बदलली तरी किती मुसलमान नमाज पडतात 5 वेळचा हा प्रश्नच आहे आम्हाला स्वतःला. तर या पद्धतीने सगळं असल्यानंतर फातिमा बीबी शेखच्या जन्माचे दाखले कसे मिळणार हो, जेव्हा आज माझ्यासारख्या कामांना इनामदारचे सुद्धा नाही. तर त्यामुळे त्यांच्या जन्माचे दाखले नाही. पण 9 जानेवारी अभ्यासकांनी त्याचं ठरवलं आणि 2022ला डुडलने त्यांच्या सन्मानार्थ एक पिक्चर तयार केलं. गुगलने त्याला डुडल म्हणतात, ते माझ्याकडे आहे, तुम्ही याच्यावर टाकलं तर तुम्हाला ते मिळेल. त्यांचा सन्मान करण्यासाठी ते डुडल केलं गेलं. आणि त्यानंतर 2022ला हळूहळू मी मध्यंतरी बेळगावच्याही पुढे चिकोडी वगैरे भागामध्ये एका कामानिमित्त गेले होते. तिथं रस्त्याच्या मध्ये डिवायडरला खांब लावलेले होते आणि त्या प्रत्येक खांबावर महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो होता. आणि मी खास थांबून त्याचे फोटो काढले, पाहिलं. आणि हे महामानव किंवा यांनी आता सांगितलं, काशीराम असेल किंवा आंबेडकर असेल, फार लांबपर्यंत पोहोचले, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले. आधी नव्हते का? होते, पण जाणून बुजून पुढे ठेवू दिलं नाही. पण आता लोक जागरूक झाली, त्यांनी शोधून काढलं की आमचं काम काय, आमच्या लोकांनी, आमच्या महामानवांनी आमच्यासाठी काय केलं, आमच्या हक्काधिकारांसाठी कसे लढले. मग आम्ही त्यांचं वारस, त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जातो. तर त्यामुळे आम्हाला त्यांना नमन करणं, त्यांना शोधणं, त्यांचं स्मरण करणं फार गरजेचं आहे. तर तिथपर्यंत ते सगळं पोहोचतं. आणि आंध्रामध्ये 2022ला सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि फातिमा बीबी शेखचे अर्धपुतळ्याचं अनावरण झालं. आणि त्याचबरोबर पुस्तकामध्ये, तिकडच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये फातिमा बीबी शेखचा धडा समाविष्ट केला गेला. इतके सन्मान त्यांना मिळायला लागले आणि मग लोकांना जाग आली. एनिवे, बाकीच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल तर सगळे महामानवांना हायजॅक करण्याची पद्धत चालू आहे. हे आमचेच, ते आमचेच, हे आमचेच.
प्रत्यक्षात गेल्यानंतर सगळ्यांसमोर हे वंदन करण्याचं नाटक करायचं, पण नंतर त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही किंवा त्यांना दखल घेतली जात नाही, त्यांच्या विचारांचा अजिबात विचारलं जात नाही. आणि या सगळ्या ह्याच्यामुळे आता सगळ्या लोकांना जाग येऊ लागली. मग त्यांनी विचार केला की अरे फातिमा बी शेख होत्या, मग फातिमा बी शेखनी काय काम केलं, मग त्याचं संशोधन सुरू झालं, शोधायला लागले, बरंच काही सापडलं. जसे सिंथिया फरार आहेत किंवा सावित्रीबाईंनी 1856 मध्ये ज्योतिबांना एक पत्र लिहिलं होतं त्यांच्या तब्येतीविषयी. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, फातिमाला खूप त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही. म्हणजे त्यांच्या कामात किती विश्वास होता त्यांना की मी नसताना, सावित्रीबाईंना वाटत होतं की मी नसताना फातिमाला त्रास जरूर होत असेल पण ते सगळं काम ती बरोबर घेऊन जाईल, कुरकुर करणार नाही. हे वाक्य काय सांगतो? फातिमा बी शेख होत्या का नव्हत्या? त्यांनी काम केलं का नाही केलं? खंबीरपणे अगदी कमरेला पदक खाऊन त्या मैदानात उतरला का नाही उतरल्या? मग का बरं तुम्हाला प्रश्न पडतो? याचं कारण असं आहे की तुमचे दैवत जी असतील किंवा तुमची जी वैचारिक दैवत असतील त्यांना झाकोळायचं, त्यांना इतिहासातनं वगळायचं आणि एक नवा इतिहास मांडण्याचा हातखंडा सुरू आहे. आता मी हे पाहताना अनेक वेळा मी वाचलं होतं पण मला त्याचं एवढं गांभीर्याने ते मी पाहिलं नव्हतं की पंढरपूरचं मंदिर जे आहे ती बुद्ध मूर्ती आहे, मी सिद्ध करेन असं बाबासाहेब म्हणतात. आणि आता काय झालंय, इतिहासाला पूर्णपणे पडद्याच्या आत लढवलं गेलं. इथे स्तूप आहे तुमच्या मलवलीमध्ये कारल्याला, तिथं मी एकदा गेले होते, तर तिथं कसली तरी अशी पूजा चालली होती, मला नाही कळलं. आणि माझ्या मागे काहीतरी आपले बौद्ध बांधव उभे होते, त्यांनी आरडाओरडा सुरू केला. मी जाऊन त्यांना विचारलं काय झालं, का असं करताय? तो बोले अहो हे बौद्ध स्तूप आहे, बुद्धांनी बांधलेलं आहे, हे बौद्ध स्तूप आहे आणि ही लोक त्याला कसली पूजा करतात आणि कसला कर्मकांड करतात, त्याच्यावर हायजॅक करण्याचे प्रयत्न सगळीकडे सुरू आहेत. त्याच पद्धतीने इतिहास लपवण्याचा आणि बदलण्याच्या काळामध्ये आपण मात्र फार अवेअर असण्याची गरज आहे. आपला इतिहास आपण शोधला पाहिजे. मी बरोबर सांगितलं की ज्या ज्या महामातांचा विचार करायला किंवा बोलायला सांगितलं त्यांनी सगळ्यांनी नक्कीच पुन्हा एकदा सगळी पानं चाळली असतील, गुगलवर गेले असतील, विचार केला असतील, अभ्यास केला आणि मुद्दे काढले, तेव्हा आमच्याही ज्ञानामध्ये बरीच भर पडली. मी पाहिलं की फातिमा बी शेखवर बरंच संशोधन सुरू आहे, बरंच काही सापडतंय, सापडेल, उशीर लागेल पण सापडेल. पण एवढं तरी निश्चित की फातिमा बी शेख या पहिल्या मराठी मुस्लिम शिक्षिका फातिमा बी बरोबर होत्या. उस्मान शेख हे त्यांचे महात्मा फुलेंचे मित्र होते, एकत्र काम केले, त्यांना पाठिंबा होता आणि हे सगळं आपण विसरून चालणार नाही. याचबरोबर आता फातिमा बी शेखचा आणि सावित्रीबाईंचा एक फोटो तुम्ही नेहमी पाहता, दोघे बसलेल्या आहेत हा, आणि मागे एक अशी बुरख्याने असा म्हैशा बांधलेली बाई आणि खाली दोन मुली बसलेला फोटो आहे. तो काल्पनिक नाहीये, तो सत्य आहे, हे लक्षात घ्या. 1920 ते 30च्या काळामध्ये मजूर नावाचं एक पत्रिका पुण्यामध्ये चालत होती. त्या पत्रिकेचे संपादक होते श्री लाड. त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांनी ते फोटो छापला होता. आणि त्याच्याही आधी एक लेखक होते ख्रिस्ती मिशनरी लोखंडे म्हणून, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी तोच फोटो वापरला होता आणि तो फोटो ऑथेंटिकपणे आता सगळ्या समाजासमोर फातिमा बी आणि सावित्रीबाईंच्या फोटो म्हणून किंवा प्रतिरूप म्हणून सगळ्या समाजासमोर आणलेलं आहे. आणि ते खरंच वास्तवाची झालर असलेलं ते फोटो आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही ठिकाणी असे तुम्हाला प्रश्न पडेल की तुम्ही आता पाहताय की अरे फातिमा बी शेख मुसलमान आहे, बुरखा का नाही घातलाय, हिजाब का नाहीये, मग फातिमा बी शेख आहे का, असा प्रश्न किती जणांना पडतोय? कोणाला पडतोय? खरं सांगा की मुसलमान आहे ना, बुरखा पाहिजे, हिजाब पाहिजे, काहीच नाही का बरं असं तुम्हाला प्रश्न पडतो? अजून कोणाला पडतो? सगळ्यांना पडतो. ठीक आहे, याच्यावर मी अधिकाराने बोलू शकतो. राहुलला माहिती आहे मुस्लिम बलुतेदार नावाचं माझं पुस्तक आहे, 2 भाग आहेत. त्याचं मी संशोधन करते आणि त्या संशोधनासाठी महाराष्ट्रभर मी फिरलेली आहे. महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात मी गेलेले आहे. पुस्तक 2018 साली प्रसिद्ध झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये खूप चालतंय आणि इव्हन कोर्टामध्ये पुरावे म्हणून ते पुस्तक वापरलं जातंय. काही ठिकाणी ते पुस्तक वापरलं जातंय, PhDला ते पुस्तक लागलंय. आणि आत्ता पुढच्या महिन्यामध्ये त्याचा दुसरा भाग, 30 जाती असलेला दुसरा भाग आता प्रसिद्ध होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. तर मी अधिकाराने सांगू शकते कारण मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेले. मी काय पाहिलं की त्या गाव खेड्यातला सगळा मुसलमान ह्या बाईंनी साडी घातली नाही, या ताईंनी तसं इरकलीत काठ पदराची साडी वापरत होते. पुरुष जे होते ते धोती पायजामा
बंडी आणि डोक्याला कधी टोपी, कधी टोपी आणि ते पागोट अशा प्रकारचा पोशाख होता सगळ्या मुसलमानांचा. कारण मी पुन्हा तुम्हाला इथं लक्षात आणून देते, मुसलमान हा इथल्याच भूमीचा धर्मांतरित आहे. तेव्हा जो पोशाख होता तो पोशाख होता. हल्ली थोडासा या 50-1 वर्षामध्ये मुसलमानांचा पोशाख बदलला. कारण पुन्हा काहीतरी जातीचे लोक, आम्ही किती शहाणे, आम्ही किती चांगलं, मग त्यांनी ते हा इस्लाम धर्म इकडचा नाही, तो इराण अफगाणचा धर्म आहे तो. मग तिकडनं तो इकडे का आला, सौदीमधनं इथपर्यंत कसा काय आला, तर तो धर्म प्रसार झाला. तिकडचे काही लोक किंवा राज्यकर्ते इकडे आले, तिकडच्या लोकांनी धर्मांतर केलं. का केलं ते मी मगाशी सांगितल्यासारखा पुढचा मुद्दा. मग आत्ता काय झालं तर आता बुरका आणि हिजाब याचं प्रमाण वाढायला लागलं. पूर्वी ते नव्हतं. माझ्या आईने कधी घातलं नाही, माझ्या आजीने घातलं नाही, मी कधी घालत नाही, माझी मुलगी कधी घालत नाही, आम्ही नाही वापरते. पण काही लोकांना वाटतं, सुरक्षित वाटतं, बरं वाटतं, एक दिनी प्रतीक वाटतं, करू दे ना. सगळ्यांना आपल्या संविधानाने धर्माचं आणि पोशाखाचं आणि खाण्याचं स्वातंत्र्य दिलंय ना हो. पण फातिमा बी त्यावेळेस वापरत नव्हत्या, कारण त्या कुठल्या भागात राहत होत्या, त्या भागातल्या मुसलमान बघा तुम्हाला 70% आधुनिक अशाच दिसतील. साधी इरकलीची साडी, साधी 6वारी साडी अशा घालणाऱ्या. त्यामुळे फातिमा बी शेख त्यांचं फक्त इथे गंध नसेल एवढंच, पण आम्ही कार्यक्रमात गेलो तर आम्ही इथं लावून घेतो, काही फरक पडत नाही. धर्म काय इथं असतो का? इथं आहे ना धर्म, धर्म इथं आहे. तो मी कसा चालवते, कसा मानते, कसं जगते. जसं आता दादाने सांगितलं की 5 तत्व काय ती माना हो. मी गळ्यात माळा घातल्या किंवा काही घातलं किंवा असं घातलं, बुरखा घातलं, ते गरजेचं नाही. ते सगळं करून पण मी हे तत्व जीवनाचे, माणसाच्या जगण्याचे तत्व जर विसरले तर मी माणूस म्हणण्याच्या लायकीचीच नाही. पुढचा मुद्दा आहे की मुसलमान मग आता का असं फातिमा बी शेख, सावित्रीबाईंसारख्या पुढं काय नाही आलं. तर तुम्हाला हे सांगते की शिवाजी महाराजांना एकेकाळी लोक विसरले होते, मान्य विसरले होते. महात्मा ज्योतिराव फुले रायगडावर जाऊन त्यांनी समाधी शोधून काढली, सत्यशोधक. आणि मग शिवाजी महाराजांवर अनेक अभ्यास झाले. म्हणजे शिवाजी महाराज अस्तित्वात नव्हते का? टोटल मूर्खपणा हा विचार करण्याचा. त्यांच्यावर लिहिलं गेलं, त्यांच्यामध्ये मुसलमानांचं काय योगदान होतं वगैरे वगैरे बघ गोविंद पानसरेंनी लिहिलंय, खूप जणांनी लिहिले, आपण वाचतो करतो, तो ही गोष्ट वेगळी. पण मुसलमानांचे पुरावे का मिळत नाही ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं नाही आहे पुरावे. आता सुद्धा आमच्याकडे पुरावे नाही. तर शाहीनबाग झालंच नसतं. शाहीनबागसाठी रस्त्यावर बायका आल्याच नसतात. कारण सगळ्यांना आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही बिंदास लढतो आणि भेटतो. पण बाकी सगळ्या लोकांना आम जनता घाबरली, नाही आहेत आमच्याकडे पुरावे. मग काय करायचं? मग आता जे सरकार मागतंय, तुम्ही पाहिलं असेल की किती जिवंत लोकांना मारलं, मेलेल्या लोकांना इलेक्शनला बोलवलं, त्यांच्याकडनं मतं घालून घेतली, एका घरामध्ये 80 लोक ठेवली. या अशा सगळ्या काळामध्ये त्यांनी प्रश्न विचारणं म्हणजे आपण किती समजून घ्यायचा हा खरं मुद्दा आहे. तर मला वाटतं जेव्हा मला परत बोलवाल ना तेव्हा कदाचित फातिमा बी शेखवर आणखीन खूप रिसर्च झाला असेल आणि ते सगळे सहपुरावे मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी उत्सुक आहे. आता या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही जे ऐकलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारा. म्हणजे कशा संदर्भात, फातिमा बी शेख विषयी असेल किंवा मुसलमानांविषयी असतील, काही प्रश्न असतील. कारण आपण संवादाचे सेतू बांधूया आणि आपल्यातली दरी कमी करूया. शेवटी आपण एकत्र उभं राहणं आता फार गरजेचं आहे. ध्रुवीकरण भरपूर सुरू आहे, पण त्या ध्रुवीकरणामध्ये आपण कसं एकत्र येतोय ह्याला फार महत्त्व आहे. काही प्रश्न आहेत का कोणाचे? काही मुसलमानांविषयी, फातिमाविषयी? फातिमा शेख मॅरिड होत्या, अनमॅरिड? त्याचं ते शेवटपर्यंत मिळालं नाही. आतापर्यंत जो त्यांचा उल्लेख होतोय तो मला वाटतं अनमॅरिडच राहिल्या होत्या असं आतापर्यंत दिसतंय. कदाचित त्याचे पुढे मिळतील पुरावे, कारण त्यांची मुलं होती किंवा काय नंतर मिळालंच नाही. असा एक पुणे युनिव्हर्सिटीचे जे अभ्यासक आहेत त्यांचा असा एक, काही अभ्यासकांचा असाही काय असं की नंतर फार समाजाचा त्यांच्यावर दबाव आला असेल, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारे वाईट टाकलं गेलं किंवा ही काय बिघडलेली बाई आहे. हत्या होऊ शकते फातिमा शेखची? सॉरी, हत्या पण झाली असू शकते? तसे काहीच पुरावे नाही. त्यांचा एक मृत्यूची तारीख निश्चित केलेली आहे, पण ती आपण मानायची का नाही शेवटी हा प्रश्न आहे. हां, तुमचा प्रश्न. तुम्ही सांगितलं की जे मुसलमान जे आहेत ते धर्मांतरित मुसलमान आहेत. तर धर्मांतर होण्याच्या अगोदरची त्यांची काय संस्कृती याच्याविषयी तुम्ही काही थोडी माहिती द्यावी? अगदी काहीच माहिती नाही. थोडंसं विचार करायचा. इकडचे जे सगळे बहुजन होते तेच मुसलमान होते. काही नाही. त्यांची जी संस्कृती तुम्हाला जर सापडलं, तुम्हाला जर मिळत असेल तर माझं बलुतेदार पुस्तक घ्या किंवा अनेक लेखकांची पुस्तकं आहेत, पानसरेंचंही पुस्तक आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पहा की सगळं जे धर्म इकडचे जे बहुजन मुसलमान होते मूळ निवासी, त्यांचं राहणं खाणं लग्न विधी आणखीन शेती काम धंदा ते सगळं तसंच होतं. धर्मांतर करून ते सगळं इकडे घेऊन आले.
संस्कृती तशीच आहे. तुम्ही आता खेडेगावात गेला ना तर अजूनही जशी हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाची पद्धत असते, बारशाची पद्धत असते, तशीच अजूनही आहे. फक्त तिथे लग्नाच्या थोड्या विधी वेगळ्या असतात, तिथे निकाह पडला जातो, बाकी काय नाही. हळदी मेहंदी हे इस्लाममध्ये नाहीये. मूळ जो इस्लाम आहे तिथं नाहीये. किंवा हे जे आता गळ्यात घातलं जातं ते इस्लाममध्ये नाहीये, पण इकडच्या सगळ्या मुसलमान बायका हे घालतात. ते कसली संस्कृती की महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे ती जी बहुजनांची मूल निवासी लोकांची जी संस्कृती होती तीच आताही आहे. आताही खेड्यामध्ये तीच पद्धत आहे. तशाच पद्धतीने कित्येक ठिकाणी दसऱ्याला अजून सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक होतो, बैल पोळ्याला बैलांची पूजा होते. माझ्या ह्याच्यामध्ये मी पाहिलं तर त्यामुळे तुम्ही जर माझं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये सविस्तर माहिती त्या लोकांचे संदर्भ आहेत, तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी बोलू शकता. धर्मांतरित होणे आले त्याच्या अगोदर त्यांचा धर्म कोणता होता? तिकडचाच दलितांचा जो धर्म होता, बहुजनांचा जो धर्म होता, हरिजन आहे किंवा तेली आहे, असे सगळे. तुम्ही मुसलमानांमध्ये बघा खाटीक मिळतील, तेली मिळतील, तांबोळी, आकार, मन्यार, धर्म होते. गुलामाला धर्म नसतो. निवासींचा बौद्ध धर्म ते बौद्धच होता. हे मुसलमान जे होते ते बौद्ध नव्हते का? नाही दादा, हा जो धर्मांतरित आहे तो खूप हजारो वर्षापूर्वीचा काळ आणि बौद्ध धर्म वगैरे हे अलीकडच्या काळातले नवीन ताजे आहे आणि फ्रेश असे सगळे निर्मितीची कल्पना आहे. हा फार पूर्वीचा होता, म्हणजे अगदी मला वाटतं 7व्या-8व्या शतकातल्या गोष्टी. अजून इथं कुणीतरी हात वर केलं. मॅडम, फातिमा शेख यांना इपिलेप्सी येण्याचा सुद्धा एक आजार होता असं काही ठिकाणी लिहिलेलं आहे. सॉरी, मला प्रश्न नाही कळला. नाही, मी हे पहिल्यांदाच ऐकते. हो का? असा आजार होता त्यांना, फिट येत होता आजार होता असं काही ठिकाणी लिहिलेलं आहे. मला जरा संदर्भ द्याल का प्लीज? म्हणजे मी त्याचा थोडासा अभ्यास करते, म्हणजे मला पुन्हा बोलताना त्याचा वापर करता येईल. इपिलेप्सी म्हणजे समजते. हो, समजलं. आणखी मी जितका स्टडी केलाय, जितकं वाचलंय किंवा जेवढं आम्ही संशोधन केलं, फिरलो ना, त्याच्यामध्ये मला हे कुठंच दिसलं नाही. पण एक नवीन नाहीये, ती जुनी माहिती आहे. ते मोमीन समाजाचे होते आणि ते सुरुवातीला नगर औरंगाबादच्या तिथं राहत होते आणि नंतर काही कारणास्तव पोटापाण्यासाठी ते पुण्यात आले. एवढं एक कळते, पण त्याला अजून आधार प्रॉपर मिळत नाहीये, पण संशोधन सुरू आहे. मग आत्ताच काही दिवसापूर्वी औरंगाबादच्या एका शिक्षकांनी ते पुस्तक लिहिलंय, ते अजून माझ्यापर्यंत आलं नाही, पण त्याच्याविषयी मी मागितलंय त्यांना, आलं की मलाही थोडंसं कळेल. आणखी कुणाला काही प्रश्न? उस्मान शेख यांचे काही वारसदार अजूनही आहेत. तुम्हाला सांगू का, यासाठी खूप फिरलो आम्ही, त्या सगळ्या भागामध्ये फिरलो. मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्हाला माहिती आहे का की टिपू सुलतानचे आणि वाजीद शहाचे वारसदार अजूनही जिवंत आहेत. माहिती आहे, रिक्षा चालवतात आणि त्यांची वाजीद शहाची 8वी 9वी पिढीची बाई रस्त्यावर बसून ते चणे फुटाणे गोळ्या वगैरे विकते. आत्ताची गोष्ट हे वास्तव आहे, पुरावे आहेत त्याचे. हो ना, सगळं संपलं, तसं काही नाही राहिलेलं. तर ह्या उस्मान शेख आणि त्यांना विचारलं, ते तो रिक्षा चालवतो वाजीद शहाचा, तो त्याला प्रश्न विचारला, क्या लेके बैठे अभी पहिले धंदे पे जाने दो, पेट का देखने का. त्याचा हा इंटरव्ह्यू युट्यूबवर आहे, तुम्ही बघू शकता. आणि मग त्यांचे वारसदार आम्ही फार शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही काही सापडलं. ते म्हणजे काही ज्ञानच करून घ्यायचं नाही, वाचायचं नाही, ज्ञान करून घ्यायचं नाही आणि जिज्ञासाच नाही. मग काय, फक्त दररोज उठायचं, राबायचं आणि पोटापाण्याची व्यवस्था करायची, झोपायचं, सकाळी काय करायचं हा विचार, एवढंच. ते जे घर आहे, ज्या घरात महात्मा फुलेंना आश्रय मिळाला होता, ते घर तर असेल ना? नाही, सापडत नाही. ते सगळं नंतर तोडल्या गेलं ना. महात्मा फुलेंची जी ऐतिहासिक वास्तू आहे त्याची फार अवस्था झाली होती. बाबा आढाव वगैरे सगळे आंदोलन करून, खूप खेटे घालून मग त्याला ऐतिहासिक वास्तूत रूपांतर केलं. भिडेवाड्याची पहिली शाळेची अवस्था तुला माहिती तुम्हाला काय होती? आत्ता आपण सगळ्या पुरवणी कार्यकर्त्यांनी लावून धरून महानगरपालिकेला अनेक अर्ज देऊन, आंदोलनं करून, कितीतरी आम्ही काय आंदोलनं केली आणि मग ते मान्य झालं नाही. तिथं सावित्री स्मारक तयार होतं आणि हे सगळं जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा मी अक्षरशः लक्ष्मी रोडवर साखर वाटली सगळ्या कार्यकर्त्यांना. तर त्याला कुणीतरी बाहेर पुढे यायला पाहिजे आणि ते शोधून काढलं पाहिजे आणि अडवलं पाहिजे की नाही हे आमचं आहे. आणि पुरावेच नाही ना. आजकाल काय मागतात? पुरावा काय? पुरावे पाहिजे. म्हणजे आधार नसेल, साधार नसेल तर आपण बोलूही नाही. हां, भारताचा असा इतिहास आहे की बाबर, हुमायून, अकबर, शहाजहान, औरंगजेब यांची पूर्वी एक पिढी होती. त्यांनी भारतावर आक्रमण केलं असं इतिहासकार सांगतात. समजा तो मुद्दा बाजूला ठेवला, पण इथं आल्यावर त्यांनी सांस्कृतिक कसं काय राबवलं. कारण इतिहास हा घेतला असं सांगतो की त्यांनी आक्रमण केलं आणि छळ केला हिंदुत्वाचा. त्यांची सर्व विध्वंस केला त्यांच्या संस्कृती, भले देवळं असो किंवा इतर असो. तर तुमचं म्हणणं काय? पहिली गोष्ट,
मुघलांनी इथे 1000 वर्ष राज्य केलं, पण एक लक्षात घ्या, ते फक्त मुघल नव्हते, मंगोलियन होते, चंगेज खानची लोक होते, ते वेगवेगळे शहा होते, असे वेगवेगळ्या पंथाची लोक होती. भारत हा सोने की चिडिया होता आणि प्रत्येक राज्यातली लोक किंवा प्रत्येक देशातली लोक असं मोठं आणि भरपूर सोने चांदीने मालामाल असणारं राज्य माझ्या ताब्यात असावं म्हणून सत्ताधारी प्रयत्न करतात. आपण हे बघतोय. मग त्या सत्तेसाठी काही करायचं, जसं मत चोरी होते, मताच्या पेट्या पळवल्या जातात, EVM हॅक होतं किंवा पैसे वाटले जातात, दारूच्या बाटल्या वाटल्या जातात, तसं त्यांनी केलं. कारण शेवटी हे सगळे राज्यकर्ते धर्माला बांधील नव्हते, ते कोणाला बांधील होते? सत्य आणि खुर्चीला बांधील होते. त्यांना ते पाहिजे होतं. मग त्यांनी काय केलं? अहो, इकडच्याच अभिजातांना त्यांनी दरबारात जागा दिली ना. यांनी जेव्हा विध्वंसाचे फतवे काढले तेव्हा तो राजा तलवार कुराड घेऊन जात नव्हता ना, कोण जात होतं तोडायला? इकडचेच अभिजात जे दरबारामध्ये काम करत होते तेच जात होते ना, मंत्रीगण. मग त्यांनी का नाही अडवलं त्यावेळेस? हा भाग वादाचा आणि चर्चेचा, तो कधीतरी आपण त्याच्यावर डिबेट करूया. पण सत्ता वाढवणं यासाठी हे सगळे राजे आले होते. त्यांनी खूप प्रयत्न केले. जसं म्हटलं की त्यांनी खूप साऱ्या हिंदूंची शिरकाण केलं, तर खूप साऱ्या मुस्लिम नसणाऱ्या राजांनी मुसलमानांचंही शिरकाण केलं, बुद्धांचंही शिरकाण केलं. त्याचे कानेक उदाहरण आहेत. शेवटी त्यांचं बांधिलकी मी म्हणली तरी कशाची? खुर्चीची आणि सत्तेची बांधिलकी त्यांची. मग काही मंदिरं तोडली. औरंगजेबला तुम्ही म्हणता की त्यांनी अनेक मंदिरं तोडली, तर त्याचा इतिहास वाचा. त्यांनी अनेक मंदिरांना दान सुद्धा केलेलं आहे, मंदिरांचा उद्धार सुद्धा केलेला आहे. हा इतिहास तुम्ही कुठल्या दृष्टीने कोणाकडनं वाचताय हे सुद्धा महत्वाचं. इतिहास कुणी लिहिला? मी जर माझ्या मुसलमानांचा इतिहास लिहिला तर मी आत्ताच बोलताना तुम्ही म्हटलं की किती कट्टर मुसलमान नमाज पडतात तो, हा, किंवा काय काय करतात, मी माझ्या दृष्टिकोनातून पाहिलं ना. पण जर इथे अगदी हिजाब गाडीवाला कोणी बसवलं तर काय म्हणेल? सब मुसलमान नमाज, सब 5 टाइम के नमाज पडतो. तर कोण कुठल्या दृष्टीने ते सगळं बघतोय त्याच्यावर सुद्धा इतिहास अवलंबून असतो. आणि लेखकाचं मत शेवटी त्याच्यामध्ये महत्वाचं. लेखकाचं मत शेवटी महत्वाचं. लेखक लिहित असताना आपलं डोकं, आपली प्रज्ञा वापरत असतो, लेखणी आपली वापरत असतो, दृष्टिकोन त्याचा वापरत असतो, पण ते तुम्ही वाचत असता. त्यामुळे अर्थ तुम्हीच लावायचा, खरं संशोधन तुम्हीच करायचं. आणखीन काही प्रश्न? फातिमा शेखच्या संदर्भात प्रश्न विचारा आणि फातिमा शेखकडे धर्म म्हणून बघू नका. सत्यशोधक त्यांनी सुरुवातीला व्याख्यात्यांनी स्पष्टीकरण देत असताना सुद्धा प्रश्न तुम्ही हिंदू आणि धर्मावरती विचारता, असं होऊ नये. काही आणखी माहिती तुम्हाला विचारायचं? तुम्हाला विचारायचं? जाहीरपणे काही पुस्तकांची नावं सांगा. काकड्यांचं एक पुस्तक आहे, फातिमा बी शेख असंच पुस्तक असं सहशिक्षिका फातिमा काकडे म्हणून एक आहे. मी देते, मला कोणाचा तुमचा एक नंबर आहे माझ्याकडे, मी त्याच्यावर संदर्भ देते, तुम्ही वगैरे असेल तर त्याच्यावर टाका. खूप छान, शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं.